इकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला 18 दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अजूनही अपघात नेमका कसा झालाय याची माहिती समोर येऊ शकली नाहीये। त्यातच अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्स बाबत मोठी माहिती समोर आली आहे। दुर्घटनाग्रस्त विमानातला ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे त्याच्या डिकोडिंगसाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवावा लागू शकतो असं कळतंय। याबाबत सरकारकडून 1 ते 2 दिवसात निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान विमानाच्या स्थितीबाबत डीजीसीएकडून तपास सुरू आहे, त्याला अजून 10 ते 15 दिवस लागतील। त्यामुळे ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेतंय पाहणं महत्त्वाचं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार हे सातत्याने शंका उपस्थित करत आहेत। गेल्या आठवड्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा घातपात असल्याची शंका उपस्थित केली। तर आज रोहित पवारांनी दिल्लीमध्ये खासगी गुप्तहेरांची भेट घेतली। अपघाताचं सत्य लवकरात लवकर समोर येण्यासाठी भेट घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे रोहित पवार या अपघाताचा खासगी गुप्तहेरांच्या मदतीने तपास करणार का पाहणं महत्त्वाचं आहे। आता बुधवारी रोहित पवार पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत, अशी ही माहिती समोर येते। तर रोहित पवारांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघूया। दादांच्या अपघाताबाबत डीजीसीएकडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाहीये। नियमांचं उल्लंघन करत विमान चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनी विरोधात देखील कारवाई झालेली नाही। परिणामी शंका अधिकच बळावत चालल्या आहेत असं एक्स पोस्टमध्ये म्हणतायत रोहित पवार। डीजीसीएने तात्काळ प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा, तसंच व्हीएसआरवर कारवाई करावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे। दालनाची डागडुजी झाल्यावर हटवलेला फोटो पुन्हा लावणार। टिपू सुलतानच्या फोटोवरून वादानंतरही उपमहापौरांचा अनाठाई हट्ट, तर टिपूच्या उदात्तीकरणावरून सामनामधून खडे बोल। शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचं मंदिर दर्शन वादात। सत्तार मांसाहार करत असल्यानं भाजपकडून मंदिरात गोमूत्र सिंचन, तर सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारलाय का, तुषार भोसलेंचा खोचक सवाल। राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। माझाच्या बातमीचा दणका, दोषींवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग। 2 झेडपी सदस्य राणा जगजितसिंह यांच्या गोटात। सहलीवरचे भाजप उमेदवार कोकणातून कर्नाटकात, तर अर्चना पाटलांच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेचा नरमाईचा सूर। मंत्री जिरवाळ संध्याकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेण्याची शक्यता। कर्मचारी लाचखोरी प्रकरणी बाजू मांडण्याचा अंदाज, तर लाचखोरी प्रकरणी कागदपत्र जप्तीनंतर कारवाईला वेग। पोलीस भरती प्रक्रियेतील नवतंत्रज्ञान अडचणीचं, सोलापूरमध्ये उमेदवारांची तक्रार। IFID तंत्रज्ञानामुळे गुणांवर प्रतिकूल परिणाम, उमेदवारांचा आक्षेप। स्टॉप वॉच प्रक्रिया राबवा, पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। जॅकलिनला आलिशान हेलिकॉप्टर गिफ्ट। अफरातफरी प्रकरणी कोठडीतल्या सुकेश चंद्रशेखरचा दावा, तुरुंगातून पत्र लिहित व्हॅलेंटाईन गिफ्टचा उल्लेख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।